गोवा पार्टी कॅपिटल. पण याच गोव्यात एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं. 25 निष्पाप जीव गेले. 28 लोक हॉस्पिटलमध्ये आहेत आणि आरोपी ते थेट थायलंडला पळाले. पण आता खेळ खल्लास. लुथरा बंधूंना फुकेतमधून ताब्यात घेण्यात आलंय. कशी झाली ही कारवाई? काय आहे या प्रकरणाची ए टू झेड कहाणी? चला जाणून घेऊया आजच्या ह्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, आपण पाहता सावली कट्टा. सौरभ आणि गौरव लुथरा, ब्रिज बाय रोमिओ लेन क्लबचे मालक. आग लागली 6 डिसेंबरला रात्री उशिरा, जेव्हा क्लबमध्ये शेकडो लोक होती आणि हे महाशय लोक जीव वाचवण्यासाठी धडपडत असताना 7 डिसेंबरच्या पहाटेच दिल्लीवरून थायलंडसाठी फ्लाईट पकडून निघून गेले. काय वाटलं होतं आपण फुकेतच्या बीचवर बसून मस्त मज्जा करू, पण गोवा पोलिसांनी आणि भारतीय एजन्सीजनी त्यांचा गेम केला. इंटरपोलच्या ब्लू कॉर्नर नोटीसमुळे थायलंड पोलिसांच्या ताब्यातले त्यांचे फोटो आता समोर येत आहे. हा पळपुटेपणा त्यांचा सर्वात मोठा पुरावा आहे. आता आपण मूळ मुद्द्यावर येऊया. ही आग कशी लागली? प्रत्यक्षात रशींच्या मते क्लबमध्ये पार्टी दरम्यान इलेक्ट्रॉनिक फायर क्रॅकर्स किंवा स्पार्कलर्स वापरले गेले. क्लबच्या आतील सजावट पूर्णपणे लाकडी आणि ज्वलनशील होती. एखादी ठिणगी पडली की आग पसरायला वेळ लागणार नाही. धक्कादायक बाब म्हणजे क्लबकडे फायर सेफ्टी सर्टिफिकेट नव्हतं. फायर एक्सटिंग्विशर काम करत नव्हते आणि इमर्जन्सी एक्झिटचा रस्ता चोक केला गेला होता. हा सरळ सरळ निष्काळजीपणा नाही, तर हेतू पुरस्कृत केलेलं क्रिमिनल नेग्लिजन्स आहे. 25 कुटुंबांनी आपली माणसे गमावली. गोवा सरकारने आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट सांगितलं होतं की यांना सोडणार नाही. आता पुढची कायदेशीर प्रक्रिया कशी असेल? भारतातून पळाल्यानंतर लगेचच त्यांच्या विरोधात लुकआउट सर्क्युलर जारी करण्यात आलं. जेव्हा समजलं की ते थायलंडमध्ये आहेत, तेव्हा इंटरपोलकडे धाव घेण्यात आली. थायलंडमध्ये त्यांना इमिग्रेशन कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी ताब्यात घेतलं गेलंय, कारण त्यांचे भारतीय पासपोर्ट ऑलरेडी सस्पेंड झाले आहेत. गोवा पोलिसांची एक विशेष टीम दिल्लीहून थायलंडला रवाना झाली आहे. आता थायलंड सरकार त्यांना भारताकडे डिपोर्ट करेल. ही प्रक्रिया काही दिवसातच पूर्ण होईल. एकदा ते भारतात आले की त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा खटला चालवला जाईल. मित्रांनो, ही फक्त एका क्लबची गोष्ट नव्हती. गोव्यात अनेक नाईट लाईफ स्पॉट्समध्ये असे नियम पायदळी तुडवले जातात. या घटनेमुळे देशात संतापाची लाट आहे. सोशल मीडियावर लोक प्रश्न विचारत आहे की स्थानिक प्रशासन आणि पोलीस काय करत होते? लुथरा बंधूंना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, जेणेकरून भविष्यात असं धाडस कोणी करणार नाही. कायद्याच्या कचाट्यातून कोण सुटणार नाही. तर मित्रांनो, या घटनेवर तुमचं काय मत आहे? लुथरा बंधूंना कठोर शिक्षा व्हायला हवी का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी सावली कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.